आत्ता मागच्या आठवड्यात अगदी 2-3 दिवसापूर्वी छान वातावरण होतं, अगदी चांगलं सनी होतं वेदर. पण आता परत काल रात्री ड्रॉप झालं आणि आज आत्ता एक साधारण 13 डिग्री टेम्परेचर आहे आणि अजून परत उद्या पण 0च्या खाली जाणार आहे, मायनसमध्ये जाणार आहे टेम्परेचर. सो झाडांना ऑफकोर्स लगेच ते अफेक्ट झाले आणि मग जी काही छोटी छोटी रोपं तयार केली होती, सीडलिंग्स तयार केले होते, सो ते थोडेसे असे कोमेजून गेले. सीडलिंगची कंडिशन चांगली राहण्यासाठी रोहितने ती झाडं आता घरात घेतलेली आहेत आणि त्याचं परत त्यांना त्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तो ट्रान्सफर करतो आहे, म्हणजे ती चांगली जगली पाहिजेत म्हणून. सो ही सगळी झेंडूची चांगली आली होती आणि इथे बघा हे कसं असं कोमेजलंय, काय काय चांगली आहेत आणि हे झालेत अगदी. यांना खूप जास्त थंडी लागली आणि काय काय आहेत बरे. सो त्या सगळ्या हे सगळी झेंडूच आहेत वेगवेगळी कलरची आणि वेगवेगळी. सो त्यांना वाचवण्यासाठी ह्यांना असं परत काय करतोय तो रिपॉटिंग करतोय. आणि हे पण घरात घेतलेत कारण का ह्यांना पण थोडा अफेक्ट होईल. हे सगळे इकडे आहेत छोट्या छोट्या झेंडूच आहे. परत काल हे वॉलमार्टमधून स्ट्रॉबेरी आलेले आहेत, स्ट्रॉबेरीची रोपं आलेली आहेत. हे पण झेंडू आणि फुलंच आहेत, अस्टर आणि वगैरे. ही सगळी फुलांची झाडं आहेत आणि ती चांगली राहण्यासाठी इथे असं मेहनत चालू आहे, प्रेम देणं चालू आहे त्यांना. सो इथे ही जी सीडलिंग्स आहेत ते तर आतमध्ये आहेतच, पण जे थोडे बाहेर ठेवले होते इकडे बाहेर फुलांची झेंडूची झाडं त्या सीडलिंग्स करून, सो ते हे झाले आहेत. बाहेर थंडी असल्यामुळे रोपांना रिपॉटिंग करायचं काम रोहितने घरात बसूनच केलं आणि आता सध्या सगळी रोपं रोज सकाळची उन्हाला बाहेर आणि संध्याकाळ झाली की त्यांना घरात घेण्याचं काम रोहितचं चालू आहे. मध्ये ज्या स्लेड यूज केल्या होत्या खेळायला मुलांच्या, त्याच्या आता यूज होतोय. ही छोटी छोटी रोपं ठेवली आहेत आतमध्ये. इथे झाकण आहे, वरून स्लेड आहेत आणि अजून काम चालू आहे.